जय हरी. एकादश स्कंधाच्या 26व्या भागामध्ये सुरुवातीला देहबुद्धी आणि आत्मबुद्धी यातील फरक जाणून घेऊया आणि नंतर साधकाची लक्षणं ती जाणून घेऊया. देहबुद्धी म्हणजे आकुंचितपणा, तर आत्मबुद्धी म्हणजे विशालपणा. देहबुद्धीमध्ये मी जाणीव रूपानं देहाला व्यापून असतो, तसा आत्मबुद्धीमध्ये मी विश्वाला व्यापून उरतो. देहबुद्धीचा मी विशेष असतो, तर आत्मबुद्धीचा मी सामान्य असतो. आता हे वाक्य अगदी मनापासून ऐकायचं. ते काय तर सगळ्या विशेषणांना व्यापून राहणं हे सामान्यांचं लक्षण आहे. परमात्मा महासामान्य असून भक्त त्याच्याशी तादात्म्य पावतो. ज्याला आपण अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला म्हणतो ना, असा जर कुणी असेल तर तो म्हणतो वा वा, मी म्हणजे काय, मी म्हणजे हे, मी म्हणजे ते, माझं म्हणजे असं. शेवटी तिथे मी 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 हा विशेषत्वानं येतो. पण जो खऱ्या अर्थाने ज्ञानी असतो तो आमचं काय, आपण आपले सर्वसामान्य असं म्हणतो. आणि म्हणून परमात्मा त्याहीपेक्षा म्हणजे महासामान्य असून भक्त त्याच्याशी तादात्म्य पावतो. आता साधकाच्या बद्दल बोलताना नाथ महाराज काय सांगतात तर साधकाच्या अंतःकरणात स्वानंद बोध जसा जसा प्रगट होतो तसतसा त्याच्या ठिकाणी ब्रह्मानंदाचा उन्माद आविर्भूत होतो. त्या परमानंद दृष्टीनं जगाकडे तो पाहू लागला म्हणजे त्याला हे संपूर्ण चराचर पूर्णानंदानं भरलेलं आणि स्वानंदानं दुमदुमलेलं दिसतं. ज्याप्रमाणे दुसरं कशाचंही मिश्रण न करता एखाद्या केळीचा कोंब, पानं आणि फळ यांच्या रूपानं विकास पावतो, त्याचप्रमाणे एकी एक असलेली परमानंदरूप परमात्म्य वस्तू सजीव आणि निर्जीव यांच्या रूपानं प्रगट होते. मग ती पंचमहाभूतांमध्ये म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, तसंच सगळ्या प्राणीमात्रांमध्ये भक्ताला हे सगळं हरिरूप दिसतं. एकदा गोंदवलेकर महाराजांना एका शिष्याने विचारलं होतं, महाराज, आम्ही सगळेजण जमा झालो की आपली मुद्रा इतकी प्रसन्न का असते, आपल्या चेहऱ्यावर इतकं हास्य का असतं, आपण इतके आनंदी का असतात. त्यावेळेस गोंदवलेकर महाराजांनी विचारलं, आपल्याकडे इतके सगळे सण आहेत, त्यापैकी सगळ्यात उत्साहाने साजरा करणारा सण कोणता. तर त्यांनी सांगितलं दिवाळी. म्हणे का बरं. म्हणे दिवाळीत काय काय करतात तुम्ही. तर म्हणे आम्ही सगळीकडे दिवे लावतो, प्रकाशाची रोषणाई करतो, लाईटिंग वगैरे लावतो, आकाशकंदील लावतो आणि मग बाकी खाण्याचे पदार्थ वगैरे ते तर जाऊ द्या. पण साधकाच्या दृष्टीने काय आहे तर लाईटिंग केलेली आहे. आणि इथे मग गोंदवलेकर महाराज त्यांना म्हणतात, बाबा रे, तुम्ही जसं त्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये आनंदी राहता, तसं तुम्ही इथे जे सगळेजण बसलेले असताना तुमची जी आत्मज्योत आहे तिचं दर्शन घेतो आणि तिचं दर्शन झाल्यामुळे तुम्ही जसे दिवाळीमध्ये आनंदी असता तसा मी तुमच्या सहवासामध्ये कायमस्वरूपी आनंदी असतो. आणि हेच खरं साधकाचं लक्षण आहे. आणि म्हणून या साधकाला, या भक्ताला पंचमहाभूतामध्ये आणि सगळ्या प्राण्यांमध्ये हरिरूपच दिसतात. स्फटिकगृहाच्या भिंतीवर जर हत्ती, घोडे, सैन्य हे वगैरे वगैरे नाना प्रकारची चित्र कोरलेली दिसतात. आत ठेवलेल्या दिव्यामुळे ती चित्र प्रकाशमय होऊन सजीव भासतात. त्याचप्रमाणे सूर्यचंद्रांचं तेज, अग्नी आणि नक्षत्र यांचा लखलखीतपणा इतकंच नाही तर जिवंत प्राण्यांच्या डोळ्यांमधील तेज ही सगळी एका आत्मज्योतीमुळंच प्रकाशमान होतात, असा अनुभव फक्त
फक्त भक्ताला येतो. ज्याप्रमाणे फटाक्यांच्या दारूमध्ये गंधक, सोरा, कोळसा हे असे अनेक पदार्थ योग्य प्रमाणात मिसळून ते मिश्रण पेटवल्यावर एकच अग्नी नाना प्रकारच्या फुलांचं रूप घेऊन प्रगटतो ना, त्याचप्रमाणे एकच परमात्म्य वस्तू आपल्या लीलेनं सूर्य, चंद्र, प्राणी असे वेगवेगळे आकार घेऊन अनंत रूपानं प्रगट होतो. पृथ्वी मुळात गंधरूप आहे. कस्तुरी वगैरे यासारख्या पदार्थांमध्ये तो गंध प्रगट होतो. त्याचप्रमाणे एक परमात्म सत्ता ही सगळ्या ठिकाणी भरून आहे. सत्वगुणामध्ये ती जास्त प्रमाणामध्ये प्रगट होते इतकंच. सात्विक पुरुषाच्या ठिकाणी असणारे सत्व म्हणजे भगवत तत्वच होय. सत्वगुणी पुरुषांना सत्वगुणाच्या उत्कर्षामुळं भगवंताशी साम्य येतं. अर्थात त्यामुळं त्यांना मान्यताही मिळते. आता जे कोणी संत सत्पुरुष आहेत त्यांचं विचार, आचार हे इतके सात्विक असतात की त्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आणि त्यांच्या सानिध्यामध्ये असताना एखादी वाईट गोष्ट करायची, वाईट कृती करायची तरीही सर्वसामान्य माणूस ती करू शकत नाही, कारण हा त्यांच्या तेजाचा, त्यांच्या सहवासाचा परिणाम असतो. आता पृथ्वीच्या भोवती ज्याप्रमाणे पाण्याचं आवरण आहे त्याचप्रमाणे दाहीही दिशांना देवाच्या अंगानं व्यापलेलं आहे. म्हणूनच पूर्व, पश्चिम या दिशांनी भक्ताला प्रत्यक्ष श्रीरंगच मूर्तिमंत भासतो. आता आपण पाहतो एखाद्या झाडाचा आकार, एखाद्या ढगाचा आकार हा कधी कुणाला स्वामी समर्थ दिसेल तर कुणाला साईबाबा दिसेल. हे का दिसतं आणि हे कुणाला दिसतं? तर हे फक्त भक्ताला दिसतं. आता बघा, आपण आपलीच बोटं मोजू लागलो तर ती वेगवेगळी वाटतात. मग आम्ही म्हणतो अनामिका, करंगळी वगैरे वगैरे, पण ती सारी सगळी बोटं ही आपल्या अंगाला अखंडपणे चिकटलेली असतात ना. त्याचप्रमाणे गवत, दुर्वा, दर्भ, झाडं, वन, वेली, अरण्य हे सगळं पाहून हे सगळं हरीचंच रूप आहे, जणू काय हे हरीचेच केस आहेत असं भक्ताला वाटतं. आता ज्यांनी कुणी श्रीमद भागवत वाचलं, ऐकलं, त्यांच्या हे लक्षात येतं की भगवंत हा सुद्धा हरी हा वेगवेगळ्या रूपामध्ये पृथ्वीवर प्रगट होतो. आता ते गंधर्व, यमलार्जुन त्यांनी पातक केलं म्हणून त्यांना शाप मिळाला, पण शाप मिळाल्यानंतर त्यांनी उशाप मागितला की आम्हाला वृक्ष योनीला जरी पाठवत आहात तरी हरीच्याच दारामध्ये पाठवा. आणि मग यशोदा मैयांनी श्रीहरींना जे बांधून ठेवलं होतं ना उखळाला, आणि मग भगवंतांनी त्या उखळाचा गाडा केला आणि दारामध्ये अगदी कमी अंतर 2 झाडांमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी उखळ गाडी करत घेऊन गेले आणि त्या 2 झाडांमधून उखळ जात नसतानाही भगवंतांनी ते नेलं आणि ती 2 झाडं उन्मळून पडली, म्हणजे मुळासगट बाहेर अशी पडली. आणि ती पडताना त्यातून यमलार्जुन प्रगट झाले आणि त्यांनी भगवंताची स्तुती केली. म्हणजे ते जे झाड होते ते सुद्धा हरीचंच रूप होते. आणि म्हणून भक्ताला हे सगळं लक्षात येतं. आपल्या अंतःकरणात वसणाऱ्या भगवंताचं रूप जोपर्यंत अनुभवाला येत नाही ना, तोपर्यंत नानात्वानं प्रगट दिसणारी ही सृष्टी माणूस विषमत्वानं पाहतो. परंतु स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये समत्वानं राहणाऱ्या भगवंताचं दर्शन झाल्यावर अनंत प्रकारची झाडं जणू काय हरीच्या अंगावर वाढलेली रोमावळी आहे आणि तिला हरीच्या सत्तेनं शोभा आली आहे असा अनुभव फक्त भक्ताला येतो. आता वड्याच्या पारंब्याबद्दल जर आपण विचार केला तर
आपण गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच काय म्हणतो? श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्य वेद स वेदवित्. आता याला वडाच्या पारंब्या लोंबत असून निराळेपणानं वाढतात, पण त्या वडाच्या झाडातून बाहेर येतात आणि वडालाच चिकटून असतात. म्हणून त्या निराळ्या दिसल्या तरी त्यांच्यातील वटत्व कायम असतं. त्याचमुळं मूळ आत्मचैतन्यापासून विश्वातील अनंत रूप प्रगट झाली. त्या सगळ्यांमध्ये चैतन्य ओतप्रोत भरलेलं आहे. इतकंच नाही तर चैतन्याच्या सत्तेनं हे सगळे जगतात. चंद्रबिंबातील अमृत ज्याप्रमाणे बिंबामध्ये बिंबरूपच होऊन राहतं, त्याचप्रमाणे भगवंतामधून प्रगट होणारा हा संसार त्याच्यामध्ये भगवत रूपच होऊन असतो. जय हरी.